मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आलेलो आहे बोर तालुक्यातील केंजळ या गावामध्ये। मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 1 जून रोजी भव्यदिव्य अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे। एक आदत एक बैल, एक दुसा एक बैल असं या मैदानाचं स्वरूप असून या मैदानाचं नियम अटी कशा आहेत, या मैदानाचं स्वरूप कसं आहे, त्याचबरोबर हे मैदान कशा रीतीने संपन्न होणार आहे, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दादा नमस्ते। नमस्ते। आपलं नाव? माझं नाव संकेत उत्तम बाटे। बरं, काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? मैदान कशा निमित्त आहे? मैदान आमचे गावचे ग्रामदैवत काळभैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान आहे। किती तारखेला मैदान हे संपूर्ण होणार? मैदान हे 1 जून रोजी संपन्न होणार आहे। बरं, आणि मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे? मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन किकवीची जी फाटी आहे त्या फाटीच्या कडेला NH4 हायवे लगत हॉटेल प्रणवच्या मागे। बरं बरं, आणि मैदान कशाचं कसं आहे? ओपन आहे, आदत आहे, दुसरा आहे काय? मैदान आदत बैल दुसरा बैल असं आहे। असं आहे। बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाची परवानगीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे। बरं, आणि ते परवानगीची प्रोसेसचे कागदपत्र तुम्हाला थोड्याच दिवसात सोशल मीडियावर बघा भेटतील। बरं, आता या मैदानात बक्षिसाचं स्वरूप पहिलं ते शेवटपर्यंत सगळं सांगा। या मैदानात बक्षिसाचे स्वरूप 1 नंबरला आपण HF डीलर्स गाडी देणार आहे। 2 नंबरसाठी 51,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 31,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 21,000 रुपये, पंचम क्रमांक 11,000 रुपये, 6वा क्रमांक 7,000 रुपये, 7वा क्रमांक 5,000 रुपये आणि 8वा क्रमांक आपण 3,000 रुपये देणार। प्रवेश फी किती? प्रवेश फी या मैदानाची 1,000 रुपये ठेवणार। ऑनलाईन नोंदणी घेतली जाणार आहे? ऑनलाईन नोंदणी घेतली जाणार आहे आणि परत दुसऱ्या दिवशी आपण संघटनेच्या नियमानुसार 11 वाजपर्यंत फक्त नोंदणी घेणार आहे। बरं, त्याचबरोबर आता हे मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे इथे किती मैदान होऊन गेलेले आहेत? या मैदानाची पहिली मैदान होती बंदीच्या आधी, पण आता थोडी बंदीमुळे जागा चेंज झाली होती। तरी पण आता किकवीची जी फाटी मैदान होती पारंपरिक, त्या फाटीच्या कडेलाच ही फाटी आपण नवीन तयार केलेली आहे। केंजळगावच्या आधी? केंजळगावच्या आधीमध्ये फाटी तयार केलेली आहे। आणि हे किती पर्व आहे तुमचं आता या बंदी हटल्यापासून? हे बंदी हटल्यापासून आमचं 4थं पर्व आहे। चालतंय, तुम्ही एक आयोजक ग्रामस्थ या नात्यानं काय आव्हान कराल बैलगाडी? आम्ही सर्व बैलगाडी मालकांना व शौकीनांना जास्त संख्येने उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी यासाठी आवाहन करेल। चालतंय, धन्यवाद। दादा नमस्ते। नमस्कार। आपलं नाव दादा? रामचंद्र साधू बाटे। काय सांगाल दादा, केंजळ गावामध्ये दरवर्षी यात्रा उत्सवानिमित्त शर्यत संपन्न होते, तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक या नात्यानं काय सांगाल? किती वर्षाची परंपरा आहे? परंपरा आमची 40 वर्षाची। बरं, आता बंदी हटल्यापासून किती? 4थं वर्ष आता। 4थं वर्ष। बरं, काय सांगाल सगळ्या बैलगाडी चालक मालकांना? काय आव्हान कराल बैलगाडी चालक? आव्हान करून की आम्ही सगळे लोक सगळे जमा होतील, आम्हाला त्याचा आनंद घेता येईल। बैलगाडी शर्यत लोक सगळी येतील ना, त्याला आनंद घेता येईल आम्हाला। बरं, चांगलं स्वच्छ पारदर्शक आम्ही केलेलेच आजपर्यंत आणि इथून पुढे करणार। आजपर्यंत केलेले पारदर्शक आणि इथून पुढे करणार। चालतंय, धन्यवाद दादा। दादा नमस्ते। नमस्कार। आपलं नाव? मी चंद्रकांत बाठे, माजी जिल्हा परिषद सदस्य। बरं, काय सांगाल दादा मैदानाच्या संदर्भामध्ये? या केंजळ गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची मैदानं होत आहेत। त्याच्यामध्ये कबड्डी आहे, क्रिकेट आहे, परंतु आता जो हा 40 वर्षाचा जो परंपरा आहे बैलगाड्याची, या बैलगाडीच्या शर्यतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी 1 तारखेला मोठा उत्सव आम्ही भरवत आहोत। सर्व जनतेला मी आवाहन करतो की या केंजळ गावामध्ये आजपर्यंत स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने सर्व मैदानं, सर्व प्रकारची कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बैलगाडा शर्यत आतापर्यंत झालेली आहेत। असंच पारदर्शकपणे या ठिकाणी हा कार्यक्रम होईल, सर्वांनी उपस्थित राहावी विनंती। धन्यवाद दादा। दादा नमस्ते। नमस्ते। आपलं नाव? अजिंक्य संपत बाटे। मैदाना संदर्भात काय सांगाल? किती तारखेला मैदान आहे? काय मैदान 1 जूनला आहे। 1 जूनला आहे। बरं, आता आपण दादा वळूयात या मैदानाच्या स्वरूपाकडे। मैदान कसं आहे, काय तर हे एक्झॅक्ट लोकेशन काय मैदानाचं? मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन किकवी गावच्या हद्दीच्या शेजारीच, जे किकवीची जुनी फाटी आहे त्याला लागूनच आहे आणि प्रणव हॉटेलच्या मागं। प्रणव हॉटेलच्या मागं म्हणजे हा हायवे दिसतोय मी? हायवेच्या लगतच, हायवेच्या लगत आहे। बरं, आता ह्या मैदानामध्ये माती कशी आहे, काय कसं आहे? मैदान हे रेवट्याचं आहे आणि 700 फूट पल्ला आहे। 700 फूट पल्ला आहे। एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? एकूण मैदानामध्ये 12 फाटे आहेत। 12 फाटे आहेत। आणि फाटीच्या आतातमधलं अंतर किती? आतातलं अंतर 11 फूट आहे। 11 फूट आहे। त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात? एका वेळेस 3 ते 4 गट उभे राहू शकतात। बरं,
त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर गाड्या थांबण्यासाठी किती जागा आहे, किती निकाल फुटामध्ये रेषेच्या समोर जवळजवळ 600 फूट पल्ला आहेत पुढे थांबण्यासाठी? बरं. आणि या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला असं काय आहे? असली काहीच परिस्थिती नाही. बरं. एक आयोजक, एक ग्रामस्थ या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? सर्व गाडा मालकांना एक आव्हान करेल की आमच्या केंजळगावचं मैदान हे पारदर्शक असतं, बहुसंख्येने उपस्थित राहा, हीच त्यांना विनंती. चालते. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव दादा? माझं नाव संदेश भानुदास भाटे. बरं. आता दादा आपण हे मैदान कशा निमित्त घेतोय? आपण काळभैरवनाथ यात्रेच्या निमित्त हे मैदान घेतोय. बरं. आता दादा आपण वळूयात या मैदानाच्या नियम अटींकडे. हो. आता पहिला नियम, या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा कोणताही अवयव निकाल रेषेच्या पुढे येईल त्यावर आपण निकाल दिला जाईल. बरं. त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जातील? एका वेळेस आपले 4 ते 5 गट खाली जातील. बरं. आणि त्यांना टाइम लिमिट कितीचा असेल? किती आपल्याला ते 5 मिनिटाचाच. 5 मिनिटाचा टाइम लिमिट आहे. त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा आहे मैदानामध्ये? लॉबी टचचा निर्णय आपण एक बैल आणि एक चकड्याचं चाक तासाच्या पलीकडे गेले तर ती गाडी ती बाडी बाद दिली जाईल. बरं. त्याचबरोबर एखाद्या विजेत्या गाडीतील चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला, गटाला असो सेमीला असो, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? बाद केली जाणार, 100% ती बाद. फायनलला जी गाड्या पळणार आहेत त्यामध्ये एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली तर फायनलला काय निर्णय असणार त्या गाडीबाबत? त्या गाडीबाबत आपण फायनलला पंच कमिटी जे मानधन देतील हे त्यांना घ्यावं लागेल. भले 1 नंबरला गाडी उतरली तरी ती गाडींना ते जे आयोजक मानधन देतील तेवढंच घ्यावं लागेल. त्याचबरोबर आता गटाला आणि सेमी फायनलला समान गाड्या उतरल्या तर गटाला कसा निर्णय असणार आहे? गटाला जर समान गाड्या उतरल्या तर त्या गाड्या पुन्हा पळवल्या जातील. त्याचबरोबर सेमी फायनलला समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे? पहिल्यांदा त्यांच्यात संगनमत होतंय काय पाहून, जर संगनमत होत असेल तर त्यांच्यातले कोणी गाडी पळेल त्यांना पळवली जाईल, नाहीतर त्यांना पुन्हा पळवलं जाईल. दोन्ही गाड्या. त्याचबरोबर आता दादा या मैदानामध्ये एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? आपल्या 50% बॅरिकेड राहणार आहे मैदानामध्ये. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार? हो, ते दिवसभर येथे उपस्थित राहणार. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात केलेली आहे. मैदानात आजूबाजूच्या परिसरामध्ये गाड्या उतरण्यासाठी, निवारा राहण्यासाठी जागा भरपूर उपलब्ध आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचा विषय, या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही. त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्हचं प्रक्षेपण कोण करणार आहे? STC लाईव्ह करणार आहे. खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे आहेत. बरं. या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे? मयूर तळेकर आणि प्रवीण घाटे. आणि खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? कालिदास अप्पा घाटे. एक आयोजक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? सर्व गाडा मालकांना, चालकांना जास्तीत जास्त उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवण्यासाठी विनंती करतो. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल? आपलं नाव काय? उत्तम बबन भाटे. बरं. काय सांगाल मैदाना संदर्भामध्ये? मैदान हे या काळभैरवनाथ यात्रेनिमित्त आहे. बरं. तरी बैलगाडा शौकीनांना जास्तीत जास्त बैलगाड्या घेऊन आपली शोभा वाढवावी. त्याचबरोबर दादा आता आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागते, निसर्ग कधी कधी साथ देत नाही. समजा अवकाळी पावसाने हजेरी लागली तर त्यावेळेस कसा निर्णय असणार आहे? यात्रा कमिटी, पंच कमिटी आणि तालुका कमिटी यांचं संगनमत घेऊन निर्णय घेऊ. चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत प्रसिद्ध समालोचक आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर आहेत. मयूर दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? नमस्कार. सर्वप्रथम भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पारंपरिक आणि जुनं असलेलं केंजळकरांचं मैदान, या मैदानामध्ये दरवर्षी मैदान होत असतं यात्रेनिमित्त. ह्या वर्षी यात्रा झालेली आहे, परंतु नंतर यात्रेच्या नंतर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. पलीकडं गावामध्ये मैदान असायचं, परंतु यावेळेला प्रणव हॉटेलच्या पाठीमागं हायवे NH4 रोडला जे मैदान लगतच आहे. तर या मैदानातील प्रथम क्रमांक ते शेवटचा क्रमांक या ते 10 तारखेपासून संघटना कार्यरत झालेली आहे. त्याच्यानंतरनं 2 व्हीलर गाडी बंद होणार आहे, परंतु या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस 2 व्हीलर गाडी आहे. येत्या 10 तारखेनंतर आपल्याला नियमावली आहे, सगळ्यांनाच पाळायची. समालोचक असतील, यूट्यूबर असतील, बैलगाडी मालक असतील, आयोजक असतील, सर्वांनी पाळतीलच. परंतु या मैदानाला ते येत्या 1 तारखेला सर्वात जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये येऊन मैदानाची शोभा वाढवायची. मैदान चांगलं पळण्यासारखं आहे. रेवटाराने 650-700 फुटाचा पल्ला आहे, तरी बैलगाडी मालकांनी येऊन शोभा वाढवायची आणि कमिटीला सहकार्य करायचं आहे. त्याचबरोबर नैसर्गिक अडथळा आला, पाऊस अन्यथा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी नैसर्गिक अडथळा आला तर त्याला यात्रा कमिटी असेल, तालुका कमिटी असेल,
परत वरती आपले पदाधिकारी वरिष्ठ असतील त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय आपल्याला सांगितलं जाईल. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा, नम्र विनंती.